नमस्कार. सर्वप्रथम युग विज्ञान आणि तंत्रज्ञान चॅनलमध्ये स्वागत. या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील असणारी कृतीपत्रिका क्रमांक 2 कृतीपत्रिकेतील घटक आहे जडत्व आणि जडत्वाचे प्रकार. थोडक्यामध्ये आपण जडत्व म्हणजे काय, जडत्वाचे असणारे विविध प्रकार या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण जडत्व म्हणजे काय पाहूया. तर पहा, ही आकृती पाहिल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल, कारण हा प्रयोग हमखास आपण इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये करत असतो. तर या आकृतीमध्ये पेल्यावरील पोस्टकार्डवर बल लावले असता नाणे तेथेच राहते, मात्र पोस्टकार्ड हे गतिमान होते. नाणे मात्र आपली जागा बदलत नाही. याचाच अर्थ नाण्यावर कोणत्याही प्रकारचे बल न लावल्यामुळे नाण्याने आपली जागा बदलली नाही. ते जशाला तसे काय झाले त्याच जागेवर ग्लासमध्ये पडले, परंतु पोस्टकार्ड हे गतिमान होऊन पुढे सरकले. म्हणजेच थोडक्यामध्ये नाण्याच्या अंगी एक प्रकारचे जडत्व आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे की न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार जे प्रत्येक गोष्ट ही ज्या अवस्थेत आहे तशीच ती राहण्याचा प्रयत्न करते. म्हणजे गतीसंबंधित असणारी तिची अवस्था, ती अवस्था बदलण्याचा प्रयत्न केल्यास ती वस्तू त्या गोष्टीला विरोध करते आणि याच विरोधाला जडत्व असे सुद्धा म्हणतात. आणखीन एका उदाहरणाद्वारे पाहूयात. जर एखादे वाहन हे स्थिर असेल व ते आपल्याला गतिमान करायचे असेल तर आपल्याला त्याला बल लावावे लागेल, किंवा एखादे वाहन गतिमान असेल व आपल्याला ते स्थिर करायचे असेल तरीही ब्रेकच्या रूपात आपल्याला बल लावावे लागेल. वस्तू त्यांची दिशा बदलण्यालाही विरोध करतात. त्या वाहनाने अवस्था बदलण्यात विरोध केला नसता तर बल न लावताच आपण त्याला स्थिर अथवा गतिमान करू शकलो असतो. म्हणजेच थोडक्यात पहा, वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्या वस्तूचे असणारे जडत्व म्हणतात. म्हणूनच बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर स्थितीतील वस्तू स्थिर राहते व गतिमान स्थितीतील वस्तू ही गतिमान स्थितीत राहते. तर पहा, जडत्व म्हणजे स्थिर वस्तू किंवा गतिमान वस्तू त्याच अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करतात. या गुणधर्माला जडत्व असे म्हणतात. जडत्व वस्तूच्या अवस्था बदलाला विरोध करते, म्हणजे स्थिर वस्तू गतिमान करताना विरोध करते आणि गतिमान वस्तू ही स्थिर होताना विरोध करते. विद्यार्थी मित्रांनो, या जडत्वाचे प्रकार पाहूया. तर पहा, अशा प्रकारची 3 प्रकारची जडत्व ही आहेत. पहिला प्रकार आहे स्थिर स्थितीमध्ये असणारे जडत्व. दुसरा प्रकार आहे गतिमान स्थितीतील जडत्व आणि तिसरा प्रकार आहे दिशेसंदर्भातील असणारं जडत्व. तर आता आपण या तिन्ही प्रकारच्या जडत्वाविषयी थोडक्यामध्ये अभ्यास करूयात. स्थिर स्थितीमधलं, गतिमान स्थितीमधलं आणि दिशेसंदर्भातील असणारं जडत्व म्हणजे नेमकं काय. आणि या जडत्वासंदर्भाने महत्त्वाची गोष्ट म्हणजे वस्तूचे वस्तुमान हे जितके जास्त तितकेच असणारे त्या वस्तूचं जडत्वसुद्धा हे जास्त असते. तर पहा, जडत्वाचा असणारा पहिला प्रकार विराम अवस्थेचे असणारे जडत्व, इनर्शिया ऑफ रेस्ट. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्या अवस्थेला किंवा त्यास विराम अवस्थेचे जडत्व म्हणतात. किंवा
जेव्हा वस्तू ही स्थिर अवस्थेतून गतिमान अवस्थेत जाण्यासाठी विरोध करते तेव्हा त्या गुणधर्माला विराम अवस्थेचे जडत्व असे म्हणतात. उदाहरणामध्ये पहा, ज्यावेळेस बस ही अचानक सुरू झाली असता प्रवासी हे मागच्या दिशेने ढकलले जातात. म्हणजे वस्तू स्थिर अवस्थेतून गतिमान अवस्थेत जाताना विरोध करते, म्हणजे ते जडत्व असणार आहे विराम अवस्थेतील जडत्व. त्यानंतर जडत्वाचा असणारा दुसरा प्रकार तो म्हणजे गतीचे जडत्व, इनर्शिया ड्यू टू मोशन. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती वस्तू आपल्या गतिमान अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास गतीचे जडत्व असे म्हणतात. किंवा जेव्हा वस्तू गतिमान अवस्थेतून स्थिर अवस्थेत जाण्यासाठी विरोध करते तेव्हा त्या गुणधर्मास गतीचे किंवा गती अवस्थेचे जडत्व असे म्हणतात. उदाहरण घ्यायचे झाले तर, ज्यावेळेस बस ही अचानक थांबली असता सर्व प्रवासी हे पुढच्या दिशेने ढकलले जातात. बसमध्ये असो किंवा कोणत्याही वाहनामध्ये असणारा हा अनुभव प्रत्येकाला हा येतच असतो. त्यानंतर जडत्वाचा असणारा तिसरा प्रकार दिशेचे जडत्व. तर पहा, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीच्या दिशेत बदल करू शकत नाही त्यास दिशेचे जडत्व असे म्हणतात. उदाहरण घ्यायचे झाले तर प्रत्येकानं हा सुद्धा अनुभव अनुभवलेलाच असेल. बस ज्यावेळेस डावीकडे वळल्यास प्रवासी हा उजवीकडे झुकला जातो. दुसरं उदाहरण, गाडी ही गतिमान असताना चाकाला लागलेला चिखल हा चाकाच्या स्पर्श रेषेवरून उडतो, त्यामुळे गाडीला मड गार्ड हे लावले जातात. अशा पद्धतीनं जडत्वाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार विराम अवस्थेमधलं जडत्व, दुसरा प्रकार गतीचे जडत्व आणि तिसरा प्रकार दिशेचे जडत्व. अशा प्रकारे आपली कृतीपत्रिका 2 जडत्व आणि जडत्वाचे प्रकार यावर काही सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत. तर या प्रश्नाचा सराव आपण करूयात. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, सायकलचे मागील चाक पाण्यात ठेवून फिरवले असता पाणी चाकावरून पुढे जात असल्याचे दिसते. हा जडत्वाचा असणारा कोणता प्रकार आहे? तर आत्ताच आपण जडत्वाचे 3 प्रकारांचा अभ्यास केलेला आहे. त्यावरून नक्कीच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर हे मिळणार आहे. तर पहा, या प्रश्नाचे उत्तर आहे दिशेचे जडत्व. सरावासाठी दुसरा प्रश्न जो दिला आहे तो आहे, तुमच्या दैनंदिन जीवनात जडत्वासंदर्भात तुम्हाला कोणते अनुभव आले त्याची 2 उदाहरणे लिहा. तर पहा, जे आपण जडत्वाचे प्रकार पाहितले आहेत त्यामध्ये काही 3 उदाहरणे दिलेली आहेत. ते सुद्धा उदाहरणे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातले अनुभव म्हणून लिहू शकता. तर उत्तर आहे, बस डावीकडे वळल्यास प्रवासी हे उजवीकडे झुकतात. दुसरं आहे, बस अचानक सुरू झाली असता प्रवासी हे मागच्या दिशेने ढकलले जातात. अशाच प्रकारचे स्वतःचे अनुभवसुद्धा तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात. सरावासाठी जो तिसरा प्रश्न दिलेला आहे तर या ठिकाणी काही उदाहरणे दिलेली आहेत. तर खालील उदाहरणांना जडत्वाच्या प्रकारांची नावे लिहा. म्हणजे काही उदाहरणं दिलेली आहेत, त्या उदाहरणांना आपल्याला त्या उदाहरणामध्ये असणाऱ्या प्रत्येक जडत्वाच्या प्रकाराविषयी नावे लिहायची आहेत. तर पाहूयात की नेमकं कोणकोणती उदाहरणे आहेत आणि त्यामध्ये असणाऱ्या जडत्वाचे प्रकार कोणते आहेत. तर पहिलं उदाहरण पहा, विजेचा पंखा बंद केला तरी काही वेळ फिरत राहतो. तर यामध्ये असणारा जडत्वाचा प्रकार ओळखा. तर याचे उत्तर आहे दिशेचे असणारे जडत्व. पुढचा प्रश्न आहे, बस अचानक थांबली असता
बसच्या मधल्या मोकळ्या जागेत असणारे साहित्य पुढे ढकलले जाते. तर यामध्ये असणारा गतीचा जो प्रकार आहे तो आहे जडत्वाचा जो प्रकार आहे तो आहे गतीचे असणारे जडत्व. पुढचा प्रश्न असा आहे की चटई झटकन ओढली असता त्यावरील साहित्य आहे तिथेच राहते. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सुरुवातीचा जो नाण्याचा पुठ्ठ्याचा जो प्रयोग पाहितला होता त्यावरून आपल्याला याचे उत्तर देता येईल. तर याचं उत्तर आहे की त्यामध्ये असणाऱ्या जडत्वामुळे. पुढचा चौथा प्रश्न असा आहे खालील उदाहरणे चूक की बरोबर ते लिहा. तर पहिलं उदाहरण आहे सायकलचे पॅडल मारण्याचे थांबवले असता सायकल लगेच थांबते. तर पहा की हे उदाहरण चूक आहे, कारण ज्यावेळेस आपण सायकलला ब्रेक लावणार आहात त्याच वेळेस सायकल ही थांबणार आहे. पुढचा प्रश्न रेल्वेचा अपघात होतो त्यावेळी मागील डबे काही वेळा पुढे येऊन पडलेले दिसतात. हे दिशेच्या जडत्वाचे उदाहरण आहे. तर याचे उत्तर आहे बरोबर. सरावासाठी दिलेल्या प्रश्नापैकी 5वा प्रश्न आहे तो म्हणजे जडत्वाचे विविध प्रकार सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जडत्वाच्या प्रकाराविषयी अभ्यास केला आहे. तर जडत्वाचे 3 प्रकार आहेत: स्थिर स्थितीतील जडत्व, गतिमान स्थितीतील जडत्व आणि दिशेसंदर्भातील जडत्व. अशा प्रकारे कृतीपत्रिका क्रमांक 2 यामध्ये असणारा घटक जडत्व आणि जडत्वाचे प्रकार याचा आपण अभ्यास केलेला आहे. अशाच प्रकारे सेतू अभ्यासक्रम पाहण्यासाठी या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.